म्हणजे काय ठिकाणी वर्गमूळ, काय ठिकाणी वर्गमूळ. स्क्वेअर रूट म्हणजे की काय भेटते आपल्या ठिकाणी वर्गमूळ. ओके, तर परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या ठिकाणी आपला वर्गमूळ काढायचं. यावर्षी शिकायचं आहे, पुढच्या वर्षी आपला नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या ठिकाणी वर्गमूळ काढता येते. तर अगोदर ओळख करून घ्या ठिकाणी स्क्वेअर ज्याप्रमाणे तुम्ही काय काळ पाहिला होता. समजा 5 चा वर्ग केला आपण म्हणजे 5 गुणिले 5 बरोबर या ठिकाणी 25. म्हणजे आज परफेक्ट स्क्वेअर नंबर तुम्हाला देईल. काल एक नंबर दिला होता त्याचा तुम्ही वर्ग केला, आज तो उलट घ्यायचा आपल्या ठिकाणी. म्हणजे 5 होता, 5 गुणिले 5 करून 25 केला, तर आज उलट करायचं. तुम्हाला 25 आहे, त्याला 5 गुणिले 5 लिहायचं, शेवटी उत्तर 5 लिहायचं. ओके, तर त्या अगोदर ठिकाणी आपला एक सिम्बॉल लागतो स्क्वेअर रूटचा. याची ओळख आपला होणं गरजेचं आहे. ओके, याला सिम्बॉल ऑफ किंवा साइन ऑफ म्हणतो. स्क्वेअर रूट वर्गमुळाचे चिन्ह. काय आहे? वर्गमुळाचे चिन्ह. याचं वाचन कसं करतात? स्क्वेअर रूट ऑफ. वाचन कसं करायच्या ठिकाणी रूट म्हणजे मूळ. इथं याच्या ऑर्डर काय नसतं, 2 असतं, याला स्क्वेअर रूटचं म्हणतात. समजा एखादं आपण याचं रीडिंग पाहिलं, वाचन पाहिलं. समजा आपण वर्गमूळ 25 लिहिलं असं. ओके, याचं वाचन लिहितात इन स्क्वेअर रूट. काय वाचन करायच्या ठिकाणी इन स्क्वेअर रूट 25. ओके, वर्गमुळात 25. ओके, मराठी सोपा आहे. वर्गमुळात 25 इन स्क्वेअर रूट 25. पण दोन्हीमध्ये काय आवड नाही. ओके, हां ओके. तर हे सिम्बॉल वापरतात कोणाचा? 25. वर्गमुळाचे चिन्ह म्हणतात, त्याला ध्यान ठेवा. जर इथं 3 आलं याच्यामध्ये त्याला क्यूब रूट म्हणतात. ओके, आता मग एखादी संख्या जर असेल, एक्झाम्पल पाहिलं आपण. समजा इन स्क्वेअर रूट 64 आहे. किती आहे ठिकाणी 64. ओके, मग 64 ला काय करणार तुम्ही? असं कोड करून लिहिता येते. आपल्या याची ऑर्डर 2 ची आहे, म्हणजे 2 गटातून आपल्याला एक कॉमन काढता येते. 8 × 8. ओके, तर मग ह्याचा बाहेर यायचा असेल या केंद्रातून, तर 2 जोडीपैकी आपल्याला 1 जोडी बाहेर घेता येते 8. म्हणून 64 चा वर्गमूळ आला या ठिकाणी किती आला? 8. ओके, मग आपल्याला लिहिता येते असं द स्क्वेअर रूट ऑफ the square root of 64 is 8. Okay, किंवा 8 is the square root of 64 असे लिहिता येते. इंग्लिश लय भारी आहे आपली. 8 is the square root of 64. ओके, 8 हा 64 चा वर्गमूळ आहे असं म्हणा, किंवा 64 हे 64 चे वर्गमूळ 8 आहे असं म्हणा. दोघांचा अर्थ काय? एकच आहे. 8 हा 64 चा वर्गमूळ आहे. नाही सर, 64 चे वर्गमूळ 8 आहे. ओके, दोन्हीचा अर्थ एकच होतो, बरोबर आहे ना सायंटिस्ट? ते नवीनच शब्द म्हणजे मराठीमध्ये कसं करणार मग? 64 चे वर्गमूळ 64 चे वर्गमूळ 8 आहे. 64 चे वर्गमूळ किती आहे ठिकाणी? 8 आहे.
तर मग असे जर नंबर्स वगैरे असतील आपल्याकडे त्याचे स्क्वेअर रूट कसे काढायचे ठिकाणी फाइंड द स्क्वेअर रूट बाय फॅक्टरायझेशन मेथड. आज फक्त फॅक्टरायझेशन पाहूया, उद्या आपण डिव्हिजन मेथड पाहूया. कोणती? डिव्हिजन मेथड. शेवटी असंच लिहायचं, वाक्य प्रत्येक ठिकाणी स्टेटमेंट लिहायचंच. ओके. क्वेश्चन find the square root of perfect square number by the factorization method. Factorization method. Okay. खालील म्हणजे पूर्ण वर्ग संख्येचे अवयवपद वर्गमूळ काढा. पूर्ण वर्ग संख्यांचे अवयव पद्धतीने काय काढा? वर्गमूळ काढा. काढता येईल का? मग एक झापड देऊ तुम्हाला. पहिले डिवाइड केले आपण 144. ओके. तर पाठीमागे आपण लसाई मसाई शिकला होता. तिसरा टॉपिक आपला एसए पहिले एलसीएम. ओके. मसाई आणि लसावी. तर त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं याला लहानात लहान मोठ्यात मोठ्या कोणत्याही संख्येनं भाग जाते आपल्याला माहित आहे. ओके. तर याचे अवयव पाडून घेतो आपण किंवा प्राईम फॅक्टर म्हणा. प्राईम फॅक्टर 2 गुणिले बेसती 14 बेदोनी 4. एक स्थानी 4 असल्यामुळे 2 भाग जाते म्हणून मी 2 लिहिला. ओके. पुन्हा हा 2 जसा तसा. पुन्हा एक स्थानी 2 आहे 2 भाग जाते. बेत्रिक 6 बेसक 12. पुन्हा एक स्थानी 6 आहे 2 भाग जाते. बे 1 बे 82 16. पुन्हा एक स्थानी 8 आहे 2 भाग जाते म्हणून 2 लिहिला. 92 18. आता 2 भाग जात नाही. 3 जाते. 3 1 3 3 3 9. 3 भाग जाते म्हणून 3 लिहिला. 3 चा पडा 9 येईपर्यंत म्हणला. 3 3 9. आता याचं स्क्वेअर रूट काढण्यासाठी इन स्क्वेअर रूट 144 असं लिहायचं. 2 जोडे सारखे असणाऱ्या मधली एक अंक आपला घेता येते. फक्त काय करता येते काही 2 मधलं एक घेता येते. पाठीमागे तुम्हाला 2 नंबर होते अलग अलग. इकडे 36 इकडे 18 होता. त्या दोघांतले कॉमन फॅक्टर काढत होतो. बरोबर आहे ना आपण. पण वर्गमूळ काढताना काय करायचं? इथंच 2 सारखे नंबर लांडून काय करायचं? जे कॉमन आहे जोडीनं म्हणजे त्याच्यामधला एक अंक याच्यामधला एक अंक याच्यापैकी एक अंक. ओके. वर्गमूळात 144 बरोबर आहे 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12. ओके. मग वाक्य लिहायचं द स्क्वेअर रूट ऑफ the square root of 144 is 12. ओके. म्हणजे 144 चे वर्गमूळ 12 आहे. वर्गमूळ 12 आहे. असा ठिकाणी आपला पाहता येते. समजा 169 आहे. ओके. 169 चे फॅक्टर पाडून घेऊया आपण. कसे पडतात हो? 3 भाग जाते. इमानदारीनं बेरीज करून बघा. 9 7 15 15 1 16. 16 3 च्या पड्यात येते का? मग भाग कसं जाईल? 3 ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला यांची बेरीज करून बघायची. 9 7 15 1 16. 16 ला जर 3 भाग जात असेल तर या संख्येला 3 भाग जातो. 16 3 च्या पड्यात येतच नाही. ओके. मग 3 जात नाही. डायरेक्ट तुम्हाला 13 भाग द्यावा लागतो. किती भाग द्यावा लागतो? 13 म्हणजे
13चीच कसोटी पाठ करावं लागते तुम्हाला. ओके, म्हणा 13चा पडा. 13 एक 13, किती उरले? 3 उरले, किती झाले? 39. 13 त्रिक 39. आता कडे 2 पॅटर्न म्हणजे अवयव पडत नाही त्याची बस झाली तस. ओके, म्हणून वर्गमुळात 169 इज इक्वल टू ह्या दोन जोडीपैकी एक जोडी घ्यायची 30. म्हणून द स्क्वेअर रूट ऑफ the square root of 169 is 30. 169 चे वर्गमूळ 13 आहे. किसका है? 13. शाबाश. चारशे 41. किती या ठिकाणी? 41. आता किती भाग जाते बघायला? 2 न जाते. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तरच फक्त 2 न भाग जातो. 2 ची कसोटी पाठ ठेवायची. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक आहे का? नाहीये. मग चला 2 न भाग जाऊ शकत नाहीये. बेरीज करून बघा. 3 न जायचं असेल तर 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 9 3च्या पाठ येते का? येते. मग 3 न भाग देऊन टाका. कोणालाच घेऊ नका तुम्ही. होईल ते होईल. म्हणजे पुढचं पुढे मागचं मागे बघा. 3 एक 3, 1 उरला. 3 चौक 12, किती उरले? 2. 3 7 21. What is problem? No problem. आता किती भाग जाते? 3 4 आणि 7 12. 3 भाग जाते. पुन्हा अजून टेन्शन नाही, घेऊच नका पुन्हा. 3 चौक 12, म्हणजे 2 उरले. 3 9 27. आता हे पण असतं माहित आहे तुम्ही कोणाच्या पाड्यात येते? 7च्या. म्हणून 7 लिहिला. 7 7 49. तर भाग पडत नाहीत, सगळे प्राईम नंबर झाले. म्हणजे आता वर्गमूळ काढून घ्या. वर्गमुळात 441 बरोबर आहे ह्या दोन जोडीपैकी एक, याच्या जोडीमधला एक. ओके, म्हणून वर्गमुळात 441 चे वर्गमूळ बरोबर आहे 7 त्रिक 21. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ the square root of 441 is 21. किती? 21. तर होमवर्क देऊया आपण याच्यावरती. उद्या डिव्हिजन मेथड आणि स्क्वेअर काढायचं पाहूया आपण. ही फॅक्टरायझेशन मेथड झाली.
10 24 एवढे 10 मिनिटं करून पाहिजे. ठीक आहे. ॲप्रोच मित्रांनो, उद्या आपण ठिकाणी